प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम चविष्ट आणि हेल्दी अशी पालक पनीर रेसिपी. ही अशी रेसिपी आहे जी परत परत खावीशी वाटेल. हिरव्या पालकाचा ताजा स्वाद आणि सॉफ्ट पनीरची जुगलबंदी. शेवटपर्यंत बघा आजची स्पेशल पालक पनीर रेसिपी. तुम्हाला आता पालक पनीर खाण्यासाठी कोणत्याही ढाब्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही. ही रेसिपी तुम्ही बनवा आणि हॉटेलची चव घरीच अनुभवा. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. घरगुती साहित्यामध्ये तयार होते. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पालक आपल्याला मस्त निवडून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ पालक आपण धुवून घेतला आहे. वाटण्यासाठी आपण अद्रक, लसूण, टोमॅटो घेतला आहे आणि हिरवी मिरची ही आपण फोडणीसाठी घेतली आहे. अद्रक, लसूण, टोमॅटो याची मस्त आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. एका कढईमध्ये पाणी छान आपण गरम करणार आहोत आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला पालक टाकायचा आहे. पालक आपल्याला जास्त उकडायचं नाहीये. 2 ते 3 मिनिट आपण उकडून घेणार आहोत, जेणेकरून त्याची रंग आणि टेस्ट कायम राहील. जास्त आपण पालक उकडला तर त्याचा रंग आणि टेस्ट बिघडून जाऊ शकते. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त पालकाला उकळी आली आहे. आता आपण पालक काढून घेतला आहे आणि थंड होण्यासाठी ठेवला आहे. एका कढईमध्ये आता आपण तेल गरम करून घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. हिरवी मिरची छान आपण परतून घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण, टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे. ती सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत. पालक छान थंड झाला आहे. आता आपल्याला त्याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. मस्त पालक वाटून झाला आहे. पेस्ट सुद्धा छान परतून झाली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. छान आपण मिक्स करून घेणार आहोत. तेलात परतून घेतलेले जिन्नस यांचा झणझणीत स्वाद पालक पनीरला खास बनवतो. आता आपल्याला त्याच्यामध्ये पालकाची पेस्ट टाकायची आहे, प्युरी टाकायची आहे. पुन्हा छान हे आपण एकजीव करून घेणार आहोत. मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे पालकला. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे. तुम्हाला जेवढा पातळ पालक हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. छान मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त मिक्स करून घेतला आहे आपण. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा पालक पनीर. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. मस्त 3 ते 4 मिनिट आपण पालक उकळून घेणार आहोत. पनीरचे आपल्याला अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता पालकाला मस्त उकळी आली आहे. आपण आता 855 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलो आहोत आणि 1000चा टार्गेट जवळ आला आहे. तुमचं एक सबस्क्रिप्शन खूप मोठा फरक करू शकते. म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप सारा सपोर्ट करा. मस्त पालकाला उकळी आली आहे. आता आपण त्याच्यामध्ये जे पनीरचे काप केले होते ते टाकायचे आहेत. 3 ते 4 मिनिट हा पालक पनीर आपण मस्त शिजवून घेणार आहोत. छोट्या स्वप्नांपासून मोठा प्रवास सुरू होतो. आज 855 सबस्क्रायबर आहेत आणि तुमच्या एका क्लिकने ही महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाऊ शकते. तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करत जा.
तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते. आता श्रावण सुरू झाला आहे. तुम्ही ही पालक पनीरची रेसिपी जरूर ट्राय करा. मस्त आपण त्या पालकामध्ये तो पनीर मस्त शिजवून घेतला आहे. जबरदस्त सुगंध येतो आहे. मस्त आपला पालक पनीर शिजला आहे. गरमागरम पालक पनीर खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. हा पालक पनीर तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत खा, खूप भारी लागतो. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपींसोबत.